मागच्या वेळेस आव्हान केलं होतं आणि आव्हान केल्यानंतर यावेळेस जी काही मंडळी जमली आहे त्याच्यामध्ये सगळ्या धर्माचे, सगळ्या जातीचे, प्रत्येक गटामधून, प्रत्येक वर्गामधून इथं जमलेले सगळे बांधव आहेत आणि हा अभिमान आहे इंत्रज गावाचा. मला खूप अभिमान वाटतो माझ्या गावाचा. माझ्या गावामध्ये जाती धर्मावरून कधीच भांडण झालं नाही. का? कारण की इथल्या माणसांना महापुरुष समजलेत, ते हृदयावरती कोरलेत आणि त्या हृदयावरती कोरूनच ते जगतायत. काय दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला? फक्त संविधान नाही, त्यांनी खूप उपकार केलेत आपल्यावरती. आणि कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर? अहो, ज्यांच्याकडे 32 डिग्र्या होत्या, 9 भाषेचं ज्ञान होतं, कोलंबिया विद्यापीठाच्या गेटवरती त्यांची मूर्ती आहे आणि त्याच्यावर लिहितंय सिम्बॉल ऑफ नॉलेज, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एवढे सगळं दिलंय आपल्याला. बाळांनो, आपल्याला उद्या झेंडा गाडायचा आहे, त्यामुळं आज कालवा करून काहीच होणार नाही. आधी आपल्याला शिकावं लागेल, ज्ञान घ्यावं लागेल, संस्कार घ्यावे लागतील, एकजूट राहावं लागेल आणि नंतर कालवा करावं लागेल. आज तुमच्या कालव्याला कोणी पण फक्त येच म्हणणार आहे, गब्बस. पण जेव्हा मोठे होताल, जेव्हा हाच कालवा मोठ्याने करताल, प्रस्थापित व्यवस्थेला प्रश्न विचारायला शिकणार, मी माझा शब्द आवरला, त्यावेळेस खरे तुमच्या कालव्याची ओळख होणार. त्यामुळं थोडं शांत. आपण कालवा करू, आपण अख्खा कालवा करू, पण आता ते वय नाहीये. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असं म्हणणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला कळाले का? आपल्या गावामध्ये किती उच्च शिक्षित पोर आहेत? कितीत आहेत? कधी विचार केलाय? कधी मनामध्ये झाकलंय? आजकाल लय प्रश्न आहे. काल एक हेडलाईन होती, काका 2 पोरांनी आत्महत्या केली का? लग्न व्हायना म्हणून. मग मी त्यांच्या जरा आतमध्ये घुसलो, हिस्ट्रीमध्ये घुसलो. ते शिकलेच नव्हते. सगळंच असं ना असावं लागेल ना. तुमच्याकडे बुद्धी पण पाहिजे, तुमच्याकडे चातुर्य पण पाहिजे आणि तुमच्याकडे पर्सनॅलिटी पण पाहिजे. आणि ती फक्त येते शिक्षणाने. ज्याने शिक्षण घेतलं तो समृद्ध झाला, त्याचं लग्न बी झालं, त्याने आत्महत्या केली पण नाही.